भविष्यात आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. पण मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही. दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो, त्याच्यात नवीन काय. मग माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे. त्यांच्या माता भगिनी ज्या टाहो फोडतायत, त्यांच्या मुलीबाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय. त्यांच्या चौकशीचं जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय, गुन्हेगारांना पकडणार त्याच्या. कोणी ठीक आहे ना देऊ द्या ना मग द्या ना कोर्टात. पण हा विषय कोर्टात चाललेला आहे, द्या ना कोर्टात काय ते ठीक आहे. संजय गावडचा उद्या कुठल्या पक्षनेत्यांना विचारता प्रश्न. तुम्ही चांगले नाही, त्यांना खास धन्यवाद देतो, कारण आमच्या घराण्याच्या 6-7 पिढ्या जनतेसमोर आहेत. त्याच्यामुळे ह्या विषयात काही तथ्य नाहीये. दूर तक कोई असं ज्याला म्हणतो तसं काही दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. पण जर का राजकारण ह्या वाईट बाजूला न्यायचं असेल तर मग मात्र सगळ्यांचीच पंचायत होईल. कारण खोट्याचं जर का तुम्ही नायटा करणार असाल तर ते तुमच्यावरती बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना मी सांगू इच्छितो. वो बकवास है, उसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता. यांना मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला, एका वाक्यात उत्तर विचारण्यात आलं, शरद पवार आणि तुमच्या बाबतीत त्यांचं काय मत आहे असं विचारण्यात आलं. त्यावर ते असं म्हणाले की भरवसा नाही. ते गाणं होतं ना, कुठलं गाणं होतं ते, माझ्यावर भरोसा नाही काय, जरा जोरात बोला ना. माझ्यापेक्षा माझ्यावर भरोसा नाही का असं गाणं होतं ते. हा, सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही काय असं विचारत आहे ना. म्हणून नाही ते गाणं जे होतं, मला वाटतं त्या गायिकेचा सत्कार सुद्धा तेव्हा देवेंद्र मुख्यमंत्री होते आणि वर्षावरती केला होता. सोनू मग तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, म्हणून तुम्ही हा दुसरा घरोबा केलाय काय. वो बकवास लोगों को मैं जवाब नहीं देता. कान टोचले की नेत्यांनी असं प्रक्षोभक भाषण करून असं देवेंद्र फडणवीसांनी देखील कान टोचले. मी त्याचंही स्वागत करतो त्यांच्या वक्तव्याचं. जर देवेंद्रजी असं म्हणाले असतील की नेत्यांनी भडकाऊ भाषण करू नये, तर त्यांच्याकडे जे आगलावे लोक घेतलेत त्यांनी, दुर्दैवाने काय होतंय की विरोधी पक्ष संपवला, ज्या विषाचा त्यांनी उपयोग करायचा प्रयत्न केला तेच विष आता भाजपला मारतंय. आप बहुत ही रेप्यूटेड परिवार से आते हैं, बहुत बड़े नेता हैं, बावजूद चलो ठीक आहे, चलो धन्यवाद. काय बोलली. तेव्हा दिशा सालियनच्या विषयामध्ये तथ्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच त्यांनी नागपूरमध्ये जो काही प्रकार घडलेला होता त्यावर देखील भाष्य केलेलं आहे. सभागृहात सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांनी आता माध्यमांसमोर भाष्य केलेलं आहे. खरं तर कालपासनं दिशा सालियनच्या प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव येत होतं. त्या प्रकरणी आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे अवघ्या माध्यमांचं लक्ष लागलेलं होतं. या प्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. दिशा सालियनच्या विषयामध्ये तथ्य नाही. दरवेळेला ज्यावेळेला अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला हा विषय नेहमीच समोर येत असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.